तर इथे व्हिडिओ काढायला अलाउड नाहीये. असली हार्ड वे घेतो. कधी कधी कंटाळा आला तर मी एकदम बिग बॉस वरली सिलिंग हे बघा काय भारी वाटतंय. फुल क्रेझी. आपल्याला अशी मुंबई पाहायला मिळते. नमस्कार नमस्कार नमस्कार. तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आणि या चौथ्या डेली व्लॉग मध्ये. तर आज मी चाललेलो आहे वरलीला, वरलीचा किल्ला पाहण्यासाठी. आणि ते पण आज मेट्रोने चाललोय. नॉर्मली तुम्ही दादर वरून सुद्धा जाऊ शकता, तिथून बसेस असतात ते तुम्हाला डायरेक्टली वरली डेपोकडे जाऊन सोडतात आणि तिथून हाकेच्या अंतरामध्ये 10 मिनिटं तुम्हाला वॉकिंग आहे, तिथून तुम्ही जाऊ शकता. पण आज मी तिथून चाललो, तिथून मला खूप वॉकिंग आहे. तर आपण आज ही जी मुंबईची एक्वा लाईन न्यू मेट्रो ओपन झालंय 1-2 महिना अगोदर, त्यानेच तुम्हाला आज दाखवणार ही मेट्रो कशी आहे. आणि आज आपण जाणार आहे, तिथूनचा मॅप तुम्हाला दाखवतो. हे बघा, हा असं काही मॅप आहे आणि ही आपली आहे. इथे जायचं आपल्याला वर्लीला. चला मग एक्वा लाईन मधून. आणि इंजिनियर्सने काय बनवलंय काय माहित. हा रस्ता जातो कुठे, तो वेगळाच रस्ता आहे. कुठे जातो काय माहित. ते 21वीं सदी में जाता हुआ रास्ता, 21वीं सदी में. याद है. 50 रुपये तिकीट ना. तर वरलीला जायचं तिकीट आहे ते 50 रुपये तिकीट आहे. आणि बाकी तुम्हाला समजेलच तिकडे जेव्हा तुम्ही मेट्रो लाईन यूज करणार तर तुम्हाला समजेलच की इथून काय किती तिकीट आहे. तर इथे व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे, पण आपण तर काढणार व्हिडिओ. भाई कसं काय असं काही तिकीट भेटतो, हा स्कॅन करावा लागतो आपल्याला. मेट्रोने तर मी आलोय, आता बघूया कुठे निघतं मेट्रो. आता A1 गेटने आलोय मी, बघूया. आणि इथून आपल्याला चालत जावं लागणार. एक सस्मिरा कॉलेज कडे ओपन होते, काय माहिती कुठे आहे. लेट्स सी. पोता हॉस्पिटल वरली. हे काही असं आहे कुठे मला भाई. खूपच चालत जायचं होतं मला. नाही रिवर्स नाही जात, अशी चालत झालंय. फक्त तुम्ही तिथून उतरणार ना, तिथून तुम्हाला चढायला भेटणार. आई खूपच लांब चाललोय मी एकदम. बघूया आता इथून किती लांब आहे अजून. मॅप मध्ये एकदा चेक करतो आणि सांगतो तुम्हाला. जर तुम्ही मेट्रोने येत असेल तर तुम्हाला वरली फोर्टला जायला किती किलोमीटर लागतं ते. जर आता मी चेक केलं गुगल मॅप, 2 किलोमीटर आहे. पण जर तुम्ही बसने जात असेल ना तर काय नाही, लगेच म्हणजे जास्त पण नाही, 500 ते 600 मीटर वर फक्त. इथून 2 किलोमीटर आहे. जर तुम्ही वरली मेट्रोने येत असेल तर B1 या भुयारातून वरती या, कारण तो जवळ आहे, सस्मिरा कॉलेजच्या जवळ आहे. सो आता आपण चालत जाऊया. आणि मला कसं चालायला वगैरे आवडतं, कारण मला असे नवीन नवीन गोष्टी मी एक्सप्लोर करतो, रोड्स वगैरे, तर मला ते आवडतं. तर म्हणून मी मोस्टली हार्ड वे घेतो. कधी कधी कंटाळा आला तर मी एकदम नॉर्मल जो वे असतो लगेच आपण पोहोचतो तो वाला वे घेतो. पण आता तसं नाही. आता आपण जाऊया, तुम्हाला डायरेक्ट किल्ल्याकडेच भेटतो किंवा वरली गावातून तुम्हाला दाखवतो वरली गावातून सुद्धा कसं जातात ते. आणि मित्रांनो, थोडेफार जे रोड आहेत ना तुमचे मला माहित आहेत, कारण की इथे मी पहिला जॉबला होतो ऍक्सिस बँक मध्ये, जी सेंचुरी बाजारकडे ब्रांच आहे, वरली ब्रांच. त्या ब्रांचला मी होतो. त्यामुळे कसं आहे की मला इथून ते थोडेफार रस्ते माहित आहेत. तर माझ्यासाठी एवढं वॉक म्हणजे 2 किलोमीटर वॉक करणं एवढं काही नाहीये. बिग बॉस. आपल्या प्रणित भाऊला वोट करा, वोट करा, वोट. बघा ही बस जाताना दिसते ना तुम्हाला, तिथे बस डेपो आहे. जर तुम्ही बसने आले तर तुम्हाला बस तिकडे सोडतोय इकडे.
इथे तुम्हाला बस डेपोच व्यवस्था होते आणि इथून तुम्हाला जायचं नंतर तुम्ही एकदम सरळ जाऊ शकतात किंवा इथे लोकल जाताना विचारू शकतात की वर्ली फोर्टला जाण्याचा रस्ता कुठे आहे ते तुम्हाला प्रॉपरली गाडी. असं पण एवढा इकडे जायसाठी एवढा काही नाही, तुम्हाला नॉर्मली एकदम स्ट्रेटच जायचंय. आता तुम्हाला डायरेक्टली भेटतो वर्ली फोर्टलाच. तर मंडळी अशा प्रकारे आपण पोहोचलो आहोत वर्ली फोर्टला. नॉर्मली इथे तुम्ही बाईक्स पण घेऊन येऊ शकतात, पण वॉकिंग आला तर चांगलंच आहे तेवढं. तुम्हाला वॉकिंग जेव्हा तुम्ही करतात तेव्हा तुम्ही चांगलं नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोअर करतात, नवीन प्लेसेस, लोकांशी संवाद होतो. तर मी तर सांगेन बाईकपेक्षा वॉकिंग किंवा लोकल ट्रान्सपोर्ट यूज केला तर बरं असेल. तर आता आपण जाऊया वरती. फोर्टबद्दल तुम्हाला माहिती सांगतो आणि फोर्टवरून नजारा खूप भारी दिसतो. त्या साईडला समुद्र, त्या साईडला पूर्ण मुंबई खूप भारी दिसतो. चला पहिलं तुम्हाला मी फोर्टची माहिती सांगतो. मुंबईच्या बेटावर एकूण 11 किल्ले होते. त्यापैकी वर्ली बेटाच्या भूशिरावर असलेल्या छोट्याशा टेकडीवर इंग्रजांनी 1675 साली वर्लीचा किल्ला बांधला. या किल्ल्याचा उपयोग समुद्रमार्गाने होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी केला जायचा. छोट्या दरवाजाने किल्ल्यात प्रवेश केल्यावर त्या दरवाजाच्या माथ्यावर घंटा बांधायचा छोटा टावर आहे. किल्ल्यात पाण्याची विहीर असून त्याच्या बाजूला अलीकडे बांधलेले छोटे मंदिर व व्यायामशाळा आहे. किल्ल्याच्या तटावर जाण्यासाठी जिना बांधलेला आहे. या जिन्याने किल्ल्याच्या तटबंदीवर जाता येते. किल्ल्याच्या तटबंदीवरून बांद्रा माहीम पर्यंतचा प्रदेश दृष्टिक्षेपात येतो. किल्ल्याच्या बाहेर समुद्रकिनारी तोफांसाठी बांधलेले 3 चौथरे दिसतात. तर मंडळी तुम्ही माहिती तर ऐकली असेल वर्ली फोर्टची. या वर्ली फोर्टची माहिती आहे ना ती सहजासहजी एवढी उपलब्ध नाही आणि थोडक्यातच माहिती आहे. आता तुम्ही माझ्या पाठी बघतायत ना ते घंटाघर आहे, किल्ल्याचं घंटाघर आहे. त्याचे जिम आहे, इथे हनुमंताचं मंदिर आहे आणि समोरच हे सिलिंग आहे, वर्ली सिलिंग. हे बघा काय भारी वाटतंय. ते पूर्ण आपल्याला अशी मुंबई पाहायला मिळते. आणि इथे माझे दोन मित्र राहतात, एक स्टीव पाटील राहतो आणि एक रोशन पण राहतो. तर रोशन आता काय तो ऑफिसला असेल आणि स्टीव पण जरा बिझी असेल. स्टीव पाटील जो आहे ना इथे फुटबॉलची प्रॅक्टिस घेतो, तो स्ट्रीट फुटबॉलर आहे. स्ट्रीट फुटबॉलची प्रॅक्टिस वगैरे घेतो. मला दाखवतो कुठे घेतो ते. तर आपला भाऊ इथे स्ट्रीट फुटबॉलची प्रॅक्टिस वगैरे घेतो या बीचवर. असा काही हा किल्ला आहे, छोटासाच आहे. तुम्ही माहिती ऐकलं असेल. व्हिडिओ जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थोडासा मी इथे बघतो, खूप भारी वाटतं इथून सिलिंग बघायला तर खूप भारी वाटतं. तिथे आपले बोटे सुद्धा आहेत, हे बघा. आता आपण जेटीकडे जाऊया. जसं तुम्हाला बोललो ना, इथे हनुमानचं मंदिर आहे इथे आणि ही पाण्याची टाकी आहे. हा असा एक किल्ला आहे जिथे या किल्ल्यामध्येच म्हणजे मुंबईमधल्या या किल्ल्यामध्येच फक्त इथे पाण्याची टाकी आहे आणि या टाकीला म्हणजे विहीर बोलू शकतात तुम्ही. यालाच फक्त गोडा पाणी येतं. ही जी विहीर आहे आणि हे तुम्हाला बोललो ही जिम आहे, इथे जिम वगैरे करतात. तर मंडळी आता मी चाललोय तिथे जेटीवर. तुम्हाला जे वरतून दाखवलं तुम्ही त्या रोडनी पण जाऊ शकतात. आणि दुसरा म्हणजे किल्ल्याच्या बाजूने जो मेन गेट आहे तिथूनच जो स्ट्रेट रोड जातो ना, थोडीशी गल्ली टाईप, तर तिथूनच तुम्ही या जेटीकडे जाऊ शकतात. तर आता पुढे जाऊया, मला दाखवतो जेटीनं. कारण मला इथं खूप टाइमपासून मन होतं यायचं, पण आता टाइम भेटलाय तर मी आता आलोय. इथे लोक खाली सिलिंगचा ना फोटोशूट वगैरे पण करतात. ती पण तुम्हाला प्लेस दाखवतो. वर्ली कोळीवाड्याच्या जेटीकडे इथे बोटीचा कॅबिनचं काम चालू आहे. आपल्याला जायचंय तिथे, हे बघा तिथे जायचं आपल्याला. इथे जास्त करून होड्याच आहेत, मोठ्या बोटी कमी आहे इकडे आणि जास्त करून इथे होडेच आहेत. इथून दिसतो पूर्ण मुंबई शहर. रात्री काय व्ह्यू वाटत असेल इथून, सगळं लाईट्स अँड ऑल, काय भारी दिसत मुंबई शहर ना. हा सो आता मी इथे आलो आहे आणि इथून आहे ब्रिज, हा वर्ली सिलिंग, हा बघा. आणि आपण आता तिथून खाली फायनली गाईज मी आलेलो आहे वर्ली सिलिंगच्या खाली. हे बघा
एकदम तिथे जातो, तिथे त्या मिडल मध्ये जातो, मग तुम्हाला नीट व्ह्यू येईल, दिसेल व्ह्यू नीट. हे बघा काय भारी वाटते यार, फुल एकदम खतरनाक वाटते. हे बघा. तिथे जातो, उंच पठार आहे, त्या साईडला जाऊया. इथून बघा ना काय व्ह्यू दिसतोय भाई, काय व्ह्यू दिसतोय, फुल क्रेझी, एकदम खतरनाक व्ह्यू आहे. या हा कडक, फुल भारी आहे रे. तर मंडळी, अशा प्रकारे वरलीचा किल्ला एक्सप्लोर करून झालेला आहे. वरली सिलिंगच्या खाली पण जाऊन आलेलो आहे. आणि अजून एक गोष्ट राहिली म्हणजे ती, आज आपण जी गोप्रोची बॅटरी काल ऑर्डर केली होती ती आज येणार होती. मे बी घरी पोचता येईल, किंवा येईल मध्येच घरी, पप्पांना वगैरे सांगेल कलेक्ट करायला, किंवा आली सुद्धा असेल. सो घरी जाऊया आता, आणि ती गोप्रोची बॅटरी पण टेस्ट करून बघूया की कशी वर्क होणार आहे, कशी नाही ते. चला मग आता आपण घरी जाऊया, त्यांच्या व्ह्यूला बाय बाय बोलत. भारी वाटतंय, पण काय पण बोला, इव्हनिंगला सनसेट टाइमला अजून बेस्ट वाटणार. आता तर मी 2:30 वाजलेत, म्हणजे खूप एकदम डोक्यावर ऊन आहे. त्या टायमाला आलो इथे. आपली हंटर, आपली बॅटरी आलेली आहे. सो गाईज, तुम्ही बघितलं असेल की आपली ही बॅटरी आलेली आहे, आपण जी ऑर्डर केलेली. आणि इकडे आपलं एक गोप्रो, ज्याच्यामध्ये आपण आज चेक करणार की ही बॅटरी युजेबल आहे की नाही ती. तर आता आपण ह्याला अनबॉक्सिंग करूया. कुठून करतात रे अनबॉक्सिंग याची? या बाबा रे बाबा, एक्स्ट्रा पॉवर लिऑन बॅटरीज. तर ही आहे 1720 mAh ची बॅटरी. चार्ज नसेल ही, तरी पण टाकून बघूया, मे बी चालू झाला तर झाला, किंवा आपल्याला समजेल चार्ज किती आहे काय नाही. मे बी चार्ज नसेल. ओके, 74% चार्जिंग आहे. ओके, आता आपल्याला थोडा ठेवायचं, कारण ही ड्रेन होते बॅटरी लगेच. थोड्या वेळा जेव्हा पण तुम्ही यूज करणार तर थोड्या वेळ ठेवायची, कारण नंतर ड्रेन होऊन त्याची जी ॲक्च्युअल चार्जिंग असते ती दाखवते. सो बॅटरी वर्किंग आहे. आता बघूया आपण कसं काय ते किती टाईमपर्यंत यूज होते, आणि भेटूया आपण आता उद्या.